काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी शरद पवारांची भेट घेतली। काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी खोसकर प्रयत्नशील आहेत। काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर सगळे पर्याय खुले आहेत असा इशारा हिरामण खोसकर यांनी दिलाय। काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव यावं यासाठी आमदार हिरामण खोसकरांनी जोर लावलाय। नाशिक जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठीही खोसकर हजर होते, पण विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केलेल्यांना काँग्रेसने तिकीट देणार नाही असा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। नाना पटोले यांनीही तिकीट देणार नसल्याचे संकेत दिलेत। या पार्श्वभूमीवर पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी खोसकर यांनी शरद पवारांना गळ घातली। साहेबाला विनंती करायला की काही मागे क्रॉस वोटिंग झालं ते काही मी केलं नाही, परंतु माझं कारण असं त्यांनी ठपका ठेवलेला आहे। साहेबाला सांगायला आलो की मला काँग्रेसमधून उमेदवारी द्यावा, काँग्रेसमध्येच राहणार आहे, राष्ट्रवादी प्रवेश नाही करणार। पहिल्या यादीत काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली नाही तर पक्षांतर करण्याचे संकेत हिरामण खोसकर यांनी दिले, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उमेदवारी संदर्भात हायकमांडकडे बोट दाखवले। निवडणुकीमध्ये त्या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ आणि त्या संदर्भात आज बोलण्याची आवश्यकता नाहीये। एक 8-10 दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय आमचा पक्ष आणि आमचे हायकमांड घेणार आहे। हिरामण खोसकर यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, त्यामुळे आता खोसकर यांना काँग्रेसच्या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर होते का नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।